अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 मार्च 2024च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा जिजावा। उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आदा, अशी मागणी करण्यासाठी आपण म्हणतो। सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची सोय साधी जीवी करावी। देह दुःख ते सुख बानीत जावे, विवेके सदा सत्स्वरूपी बघावे। अशी प्रार्थना करण्यासाठी आपण समर्थांच्या चरणी आलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांची सुरुवातीला आपण म्हटलं आहे की अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे। अनेक ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांड आहे, आणि या सर्व ब्रह्मांडांचा सूत्रधार कोण आहे तर श्री स्वामी समर्थ आहे। असं असताना देखील आम्ही श्री स्वामी समर्थांना कुणाचे तरी अवतार मानतो, आणि म्हणून स्वामींना एवढं कमी लेखू नका, ते कुणाचे अवतार नाहीत हे पहिली गोष्ट लक्षात घ्या। ब्रह्मांडाचा पिता म्हटलंय, अनंत कोटी ब्रह्मांडाचा पिता म्हटलंय, म्हणजे सर्व त्याच्यात येतं। सर्व शक्ती जी आहे, जी चराचर सृष्टीचा जो पिता आहे, ब्रह्मांडाचा पिता आहे, सर्व शक्ती त्या ठिकाणी आहे। ही मूळ शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ। आता आपलं हे शरीर आहे, आत्मा मन बुद्धी दिसत नाही आहेत, पण आहेत हे आपण मानतोय, कारण हे आपण अनुभवतो। दृष्टीला दिसत नाही, पण अनुभवाला येणाऱ्या गोष्टी मानायला लागतात। आणि आपण बघतो की मनाप्रमाणे बुद्धीप्रमाणे किंवा आत्मा ज्या सगळ्यांकडून काम करून घेतो, जे आपले अवयव आहेत, हात पाय कान नाक डोळे, या अवयवांचं सगळ्याचं कंट्रोल कोण करताय तर आत्मा मन आणि बुद्धी करताय। त्याप्रमाणे हे जे ब्रह्मांड आणि त्यांचं एकरूप आहे। जर हाताला कुठेसं थोडंसं लागलं तरी आपल्या संपूर्ण शरीराला, आपल्या मनाला बुद्धीला सगळ्याला त्रास होतो। असं ते जोडलं गेलेलं शरीर आहे। तसं हे विश्व आहे। या विश्वामध्ये ज्या वेगवेगळ्या ऊर्जा लहरी आहेत, या मूळ शक्तीपासूनच आलेल्या आहेत, आणि म्हणून ज्या विविध देवता म्हणजे या विविध ऊर्जा लहरी आहेत, ऊर्जा शक्ती आहेत। मग शंकर आहे, विष्णू आहे, ब्रह्म आहे, विष्णू आहे, शंकर आहे, या सर्व आहे। त्याचप्रमाणे गणपती आहे, दत्त पण आहेत, या विविध लक्ष्मी आहे, सरस्वती आहे। या विविध देवतांना एक विविध शक्ती दिली आहे। जशी हाताला एक शक्ती आहे, पायाला एक शक्ती आहे, डोळ्याला एक शक्ती आहे, कानाला एक शक्ती आहे, आणि ते विशिष्ट काम करतात। तशा या दैवता, या सर्वांच्या मागे मूळ शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे। ते जाणा, स्वामींचं महान रूप कायम डोळ्यासमोर ठेवा, आणि मगच तुमचं हृदय विशाल अंतःकरण होईल आणि तुमच्या हातून सत्कार्य घडू लागतील। जोपर्यंत मन संकुचित आहे तोपर्यंत आपण पदोपदी स्वार्थाचाच विचार करतो, पण एकदा का मन विश्वास व्हायला लागलं, फुल उमलायला लागलं की फुलाचा सुवास पसरतो। त्याप्रमाणे आपलं अंतःकरण जसं विशाल होत जातं, तर तसे आपल्याकडून आपोआप सत्कर्म घडू लागतात, आणि मग आपण सुखी होतो। म्हणून महान रूप कायम उपासनेच्या वेळेला स्वामी समर्थांचं महान रूप डोळ्यासमोर ठेवायचं। आता लक्ष्मीला कमी लेखायचं असं नाही आहे, सरस्वतीला कमी लेखायचं असं नाही, शंकराची शक्ती कमी मानायचं असं नाही। जसे शरीराचे अवयव आहे, सगळ्याला महत्त्व आहे, तशा या सगळ्या दैवतांना तेवढंच महत्त्व आहे। पण पाठीमागून मूळ जी शक्ती आलेली आहे, ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ। म्हणून स्वामी समर्थ म्हणजे फक्त दत्तावतार आहेत, आणि म्हणून दत्तस्थानाला धाव घ्यायची आणि गुरुचरित्राची पारायणं करायची, अशा संकुचित वृत्तीत राहू नका।
अनेक अनेक रूप त्याच्यामध्ये सामावलेली आहे, अशी शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि म्हणून महाराजांचं हे विशाल रूप नानांनी वर्णन करताना म्हणजे अशा शक्तिशाली महादैवताची उपासना तुम्ही करा. हे महान असं शक्तिशाली हे दैवत आहे. आता या विविध आहे, काही जणांचं दैवत आहे लक्ष्मी, आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की स्वामी लक्ष्मीच्या रूपात, त्याच्यात चूक काही नाही आहे. त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, त्याचा तसा भाव आहे. नानांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताच्या मागे काय शक्ती आहे तर ती स्वामी समर्थ आहे हे जाणा आणि मग उपासना करा. उपासना स्वामींपर्यंत जाऊन पोचवायची. कुठल्याही माध्यमातून तुम्ही जाऊ शकता, कुठच्याही दैवतेची पूजा तुम्ही करू शकता, पण अखेर त्या दैवतामध्ये जी शक्ती आहे ती महाराजांकडून आली आहे हे जाणून त्या दैवतेची तुम्ही उपासना करा. सर्वच देवता पूजनीय आहेत आणि म्हणून कोणाला काय दैवत आवडतं त्याप्रमाणे आपण उपासना करू शकतो. त्याच्यात काही आडकठी नाही आहे. आता दुसरा एक स्वामींच्या उपासनेमध्ये आजकाल माझ्या पुढे येणारे महत्त्वाचे प्रश्न असा येतो की माणूस आपला प्रश्न घेऊन येतो. प्रश्न कधीतरी न सुटण्यासारखा हट्ट असतो माणसाचा. आता लहान मुलं हट्ट करतात, सगळे हट्ट आपण नाही पुरवू शकत, ते आपल्याला कळतं की हा चुकीचा हट्ट करतोय. तसे हे साधक भक्त लोक महाराजांकडे कुठचा तरी हट्ट घेऊन येतात माझ्याकडे आणि नाही नाही ताई असं झालंच पाहिजे, ताई असं झालं. पुढे काय म्हणतात, अशक्य ते शक्य करतील स्वामी. प्रत्येकाच्या तोंडात हेच वाक्य. आता हे कुणी म्हटलंय, दोन मुद्दे आहेत. हे महाराजांनी म्हटलंय का? नाही. महाराजांनी काय म्हटलंय, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे आम्ही विसरतो आणि आम्ही एकच गोळ घालतो, अशक्य ते शक्य करतीलच स्वामी. मग आमच्या आयुष्यातले चुकीच्या जरी आमचे हट्ट असले तरी महाराजांनी पुरवावेत असा वेगळा हट्ट लोक करायला लागतात. ही चुकीची गोष्ट लक्षात घ्या. आता हे काव्य ज्या व्यक्तीने केले हा व्यक्तीचा स्वतःचा वैयक्तिक भाव आहे, तो त्यांनी प्रगट केला आहे. प्रत्येकाला वेगळा भाव असू शकतो. एखादा कवी आहे, अतिशय आनंदात आहे, रमलाय, तरी रणरणतवून पडलेला असताना सुद्धा त्याला असं वाटू शकतो की हे चंद्राचं चांदणं आहे, पौर्णिमेचं चांदणं आहे आणि मी एन्जॉय करतोय. कवी कल्पना काही असू शकते. तसं हे स्वामींवर काव्य ज्यांनी रचलंय त्याचा असा अनुभव असेल की अशक्य ते शक्य अनुभव त्यांनी घेतला असेल की त्याला एखादी गोष्ट अशक्य वाटली असेल आणि त्याच्या आयुष्यात ती घडली असेल, त्यामुळे त्यांनी ते हे काव्य रचलेलं आहे. पण महाराज काय म्हणतात हे विसरायचं आणि जे आता अशक्य ते शक्य करतील स्वामी हे आपल्या फायद्याचं आहे आणि म्हणून ते घ्यायचं आणि त्याचा तेच उगाळत राहायचं, ते बंद करा. प्रथम लक्षात घ्या की महाराज काय सांगतायत, मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, जाण्याचा प्रयत्न करा. पण आमचं संपूर्ण आयुष्य भयभीतात जातं. स्वामी जवळ असताना स्वामी आजूबाजूला आहेत, आम्ही स्वामींची उपासना करतोय, स्वामींना आम्ही मानतोय, आम्ही अनेक अनुभव घेतलेत, तरी पण आमच्या मनात भविष्याची प्रचंड भीती आहे. आता तर दिवसेंदिवस माणसांची भीती फारच वाढत चाललेली आहे. सगळं अनसिक्युअर्ड लाईफ वाटतंय, कारण नको तेवढ्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ईश्वर माझा पाठीराखा आहे हा भाव कमी होत चाललेला आहे. आणि ही भक्ती आपल्याला दृढ करायची आहे की परमेश्वर करून घेणार आहे, परमेश्वर माझ्या आयुष्यामध्ये माझ्याबरोबर सतत राहणार आहे. एखादं संकट आयुष्यामध्ये अडचण येऊ शकते, त्याच्याशिवाय जीवनाला गंमत नाही हे लक्षात घ्या. रोज नुसते गोड गोड पदार्थ खाल्ले की काहीतरी तिखट खावंच वाटतं. तसं आयुष्य तुमचं अगदी स्मूथली सगळं चालू राहिलं तर तुमच्या जीवनात काही चैतन्यच राहणार नाही, कारण तुम्हाला काही मिळवायचं आहे ही उर्मीच तुमच्या मनामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी छोटे छोटे अडथळे आयुष्यामध्ये असलेच पाहिजेत. ते अडथळे दूर करण्यासाठी मग आपण सिद्ध होतो आणि मग आपण जास्त उपासना करायला लागतो, मग आपल्याला अनुभव मिळतात आणि मग आपली आणखीन श्रद्धा बसते आणि म्हणून आयुष्यात छोट्या मोठ्या अडचणी येतात. पण छोटीशी अडचण आली की माणसं भयभीत होतात. ते होऊ नका. जर तुम्ही स्वतःला समर्थ भक्त म्हणत असाल तर पहिली मनातली तुमच्या भीती गेली पाहिजे. स्वामी माझा कायम संभाळ करतायत हा भाव मनात ठेवून कायम आनंदी राहायला शिका. नानाने आपल्याला तेच सांगितलेलं आहे. नाना सदैव आनंदात असाते. नानांच्या पुढे काय म्हटलं तर अनेक समस्या होत्या.
घरात मुलांची शिक्षणं व्हायची, कार्य व्हायची होती, सगळं व्हायचं होतं, सगळं हे होतं, तरी नाना कायम आनंदात असायचे. कायम आनंदात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची किंवा चिंतेची एक पुसटची रेषा सुद्धा मी कधी आयुष्यात बघितली नाही. एवढ्या मोठं मंदिराचा महान संकल्प सोडलेला, करायचं आहे, सगळं आहे, आर्थिक तसे म्हणते तर बाजू भक्कम नाही. त्यातून कोणाकडून पैसा घ्यायचा नाही हे नानांचं महत्त्वाचं आहे. म्हणजे मागून पैसा घ्यायचा नाही की मी मंदिर बांधतोय म्हणून मला मदत करा, अशा प्रकारचा पैसा घेऊन नानांना मंदिर बांधायचं नव्हतं. आता हा निधी कसा उभा राहील या सगळ्या विवंचना तशा म्हटल्या तर होत्या, पण नानांना त्या विवंचना आहेत, चिंता आहेत, काळजी असं वाटलंच नाही. ते म्हणायचं जगदीशाचं मंदिर जगदीश करून घेणार. तसं माझं आयुष्य मी स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं आहे. महाराज सगळं सांभाळ माझा करणार, हा मनामध्ये दृढभाव तुम्ही ठेवा आणि मग तुम्ही आनंदी राहू शकाल. आता नानांकडून स्वामी समर्थांनी काही पदयात्रा करून घेतल्या, त्याच्यात नानांना अनुभव मिळाले ना. सदा सर्वदा दैव सानिध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. दुपारची वेळ आहे, तासगावहून नाना निघाले. आनंद यात्रेतली कथा आहे. सकाळी चहा पिऊन नानांनी चालायला सुरुवात केली. हळूहळू ऊन वाढत गेलंय. वाटेत वस्ती नाही, झाडी नाही, त्यामुळे कुठे चहा पण नानांना मिळाला नाही, नाश्ता तर नाहीच मिळाला. 12 वाजोस्तवर नाना एप्रिल महिन्यामध्ये तळपत्या उन्हात चालत राहिलेत. आनंदाने श्रीराम 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 म्हणत नानांची पावलं पडतायत. नानांच्या मनात असा विचार नाही आला की महाराजांनी मला सांगितलं यात्रा कर आणि आता महाराज मला असं उपाशी ठेवतायत. असा विचार नानांच्या मनाला स्पर्श केल्याने हे गोष्टी शिकायच्या आहेत. नुसता एक अनुभव नाही बघायचा, त्या अनुभवातला काय गर्भित अर्थ आहे तो जाणं. साधारण 12ची वेळ झाली. नानांनी विचार केला की आता पुढे चालणं अशक्य आहे, ऊन पण वाढत चाललेलं आहे, विश्रांती घ्यावी जरा वेळ आणि नंतर ऊन जरा कमी झाल्यावर चालायला सुरुवात करावी. महाराजांना प्रार्थना नाही केली की महाराज मला तहान लागली, मला भूक लागली, माझ्यासाठी काही करा, असा मनात भावही नानांच्या आला नाही. विचारांची पातळी किती उंचीची आहे, भक्तीची ही लक्षात घ्यायची आणि त्या पातळीवर आपल्याला जाण्यासाठी आपण हे सर्व इथे जमलेलो आहोत हे लक्षात घ्या. आणि नाना शांतपणे बसले स्वामींचं ध्यान करत. आणि एक शेतकरी आला, हातात 2 झोळ्या. नानांच्या पुढे उभा राहिला. 2 झोळीतून 2 ताटं काढली. नानांना बसायला सांगितलं, स्वतः बसला. तेवढ्यात बघितलं पाणी नाही, जाऊन पाणी घेऊन आला. नाना त्याला काय म्हणाले हे महत्त्वाचं आहे. नाना म्हणाले, अहो मी काय जेवण मागवलं नव्हतं, मी कोणी जमीनदार नाही आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणी मालकांनी बोलवलं असेल, तिकडे तुम्हाला जेवण घेऊन जायचं असेल, तुम्ही चुकून मला देताय, जरा चौकशी करा. अर्थात समोरची व्यक्ती काही बोलली नाही. आता नानांनी हे जे म्हटले हे किती महत्त्वाचं हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही काय म्हटलं असतं, विचार करा, आम्ही म्हटलं असतं अरे वा 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 महाराजांनी माझी सोय केली, बरोबर जेवण आलं मला, मी केवढा नशीबवान. आम्ही सदैव काही अनुभव मिळवलं की अशीच धन्यता म्हणत असतो. पण नाना काय म्हणाले, हे जेवण माझ्यासाठी नाही, तुम्ही चौकशी करा. किती महत्त्वाचा विचार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर आपल्याला असं वागायचं आहे की जर आपलं जेवण मागलो नाही आणि कोणीतरी आणून देतं आहे, आम्ही तर काय कुठे फुकट मिळालं की लोक धावतच असतात. स्वतःच्या पिशात पैसे आहेत, स्वतः खर्च करून ज्या गोष्टी मिळवू शकतो, तरी पण फुकट मिळण्यासाठी माणसं जीवाचं रान करत राहतात. चुकीचं आहे तो भगवंत आहे, तो तुम्हाला भरभरून देणार आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी त्या फुकट गोष्टी आहे. हा खोलात आपल्याला विचार करायचा आहे. शेतकरी काय बोलला नाही. दोघांचं भोजन सुरू झालं. भोजन करता करता नाना त्याला म्हणाले की तुमचा पत्ता मला देऊन ठेवा, म्हणजे मी तुला मुंबईहून पत्र पाठवीन आणि तू माझा पत्ता पण देतो, तुम्ही मुंबईला आलात की माझ्या घरी या. शेतकऱ्यांनी फक्त उत्तर दिलं, तुमचं पोट अजून भरलं नाही का, आणि शेतकरी निघून गेला. आता ही शक्ती होती. स्वामी समर्थांनी कुठल्या व्यक्तींनी ती शक्ती दिली असतील, महाराज स्वतः असतील, आपल्याला माहीत नाही. पण अशा घटना घडतात की ज्या वेळेला हवा आहे त्यावेळेला सदा सर्वदा दैव सानिध्य आहे, तो आपल्याला मदत करतच असतो. आता नानांच्या जगन्नाथपुरीतली जी कथा आहे त्याच्यामध्ये पण आहे.
की जसपाडा इथे नाना तिथून चालायला सुरुवात केलेली आहे. तिथे पण असंच झाले, दुपारची वेळ आहे, कुठे चहा तयार नाही कारण दूध नाही, आणि प्रत्येक चहाचा स्टॉल नानांना सांगतोय तुम्ही थांबा, दूध आलं की मी तुम्हाला चहा देतो. पण नाना थांबायला तयार नाही कारण एक ठराविक अंतराची चाल त्यांना पूर्ण करायची असते. आयुष्यात ध्येय निष्ठा ही महत्वाची, हे या घटनेतून जाणायचं आहे. आम्ही म्हटलं असतं की नाही आता चहा नाही, आता मी काय चालणार पुढे, राहू दे, महाराजांनी काहीतरी सोय करावी, मग झाल्यानंतर मी चालीन. त्यांनी सांगितलं चाल, मग आता त्यांनी सोय करावी, असं नक्कीच आम्ही महाराजांना म्हटलं असतं. नाना पुढे चालत राहिले आणि मग एक युवक आला, त्याने चटकन नानांची पिशवी घेतली आणि नानांना म्हणाला चलो. नानांनी सहज विचारलं की चहा मिळेल का, दूध मिळेल का. त्या युवकांनी पाठीमागे वळून उत्तर दिलं, ठाकूर तिथे काय कमी. आणि हा युवक नानांना एका कृष्ण मंदिराच्या इथे घेऊन गेला. दिंडी दरवाजा त्याने युवकाने वाजवला, पुजाऱ्यांनी दार उघडलं, नानांचं स्वागत केलं, नानांना बसायला सतरंजी दिली, पाणी दिलं, दूध दिलं. नाना तिथे राहिले. रात्रीची नानांच्या भोजनाची सोय झाली. सकाळी श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन नाना निघाले आणि नानांनी सहज पुजाऱ्याला विचारलं की तो कालचा युवक कुठे आहे. तर पुजारी म्हणाला, तुमच्या बरोबर कोणीही नव्हतं. असा परमेश्वर आपल्या भोवती सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर असतो, फक्त आपली निष्ठा पाहिजे. कदाचित चहा मिळत नाही तर चहा मिळेपर्यंत एखाद्या स्टॉलवर बसून राहावं म्हणून नाना बसले असते तर हा अनुभव कदाचित नानांना मिळाला नसता. आणि म्हणून आयुष्यात हे शिकायचं आहे की एखादं ध्येय जर गाठायचं आहे. आता आपला उत्सव आहे स्वामी समर्थ परिवाराचा, स्वामी जयंतीचा मोठा उत्सव आपण स्वामी भवन लोणावळा नांगरगाव इथं संपन्न करणार आहोत. आपल्याला विशिष्ट कार्य दिलेलं आहे. अशा वेळेला जरी कितीही भूक लागली किंवा काहीही झालं तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला दिलेलं काम आपण करत राहणं हे महत्वाचं आहे. हे या कथेतून आपण शिकायचं आहे. आता पुढे नानांचा ओरिसामध्ये प्रवास सुरू झालेला आहे. रात्रीची वेळ झालेली, असं समजलंय की पुढे जवळजवळ 18 मैल जंगल आहे. रात्रीची वेळ आहे आणि 8 मैल, कोणीतरी सांगितलं 8 मैलावर एक शिवमंदिर आहे, तिथे तुम्ही जा आणि विश्रांती घ्या. 18 मैल जंगलातनं रात्री जाणं अशक्यच होतं. आणि म्हणून नानाने ठरवलं की त्या शिवमंदिरामध्ये आपण विश्रांती घ्यायची. शिवमंदिराच्या बाहेरच सायकल स्वार काही उभे होते, तरुण मंडळी. ते नानांना म्हणाले, या मंदिरात फक्त ब्राह्मणांना प्रवेश आहे. नानांनी आतमध्ये जाऊन पुजाऱ्याकडे चौकशी केल्यावर पुजाऱ्यानेही तेच उत्तर दिलं. नाना झटकन बाहेर आले. बाहेर असलेले युवक म्हणाले की अहो जानवं दाखवा आणि घ्या मंदिरामध्ये प्रवेश. नाना ब्राह्मण होते, गळ्यात जानवं होतं, तरी पण नानांनी प्रवेश घेतला नाही, हे लक्षात घ्या. आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही किती भांडत असतो, झगडत असतो. आपल्या सख्या भावंडांसाठी प्रॉपर्टीवरून भांडणारी पण माणसं जगात मी बघते. नाना मंदिरात प्रवेश घेऊन विश्रांती घेऊ शकत होते. तेवढा अधिकार त्यांना आपोआप मिळालेला होता, तरी पण नाना बाहेर आले. आणि नाना म्हणाले की ज्या ठिकाणी जातीभेद आहे तिथे देव नसतो आणि अशा ठिकाणी मी राहू शकत नाही. ही तरुण मंडळी म्हणाली, आता रात्रीची वेळ आहे, एवढा अंधकार झाला आहे, हे सगळं जंगल आहे, तुमच्याबरोबर कोणी नाही, तुम्ही कुठे राहणार, जरा स्वतःचा विचार करा. आम्ही असं तर आम्ही म्हटलं असतं की आता मी कुठे रात्रीची राहणार, मला आता प्रवेश घेतलाच पाहिजे मंदिरामध्ये. आणि आम्ही सहज आमच्या हक्काने प्रवेश घेतला असते. खोटी सर्टिफिकेट देऊन सुद्धा, जातीची खोटी सर्टिफिकेट देऊन सुद्धा माणसं नोकऱ्या मिळतात, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात. अशा या जगामध्ये नानांचं जे वागणं आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि हे आचरण आपल्याला करायचं आहे आणि या गोष्टीचा प्रसार आपल्याला करायचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. खोटेपणासाठी नोकरीची पण सर्टिफिकेट खोटी देतात का, अनुभव आहे एवढा आहे, हो ठीक आहे, अशा कंपन्या आहेत की ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात, यांनी 1 वर्ष इथे आम्हाला काम केलं आहे आणि मग दुसरीकडे नोकरी लागते. अशी सर्टिफिकेट देऊन, खोटी सर्टिफिकेट घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या समाजामध्ये नानांचं वागणं किती वेगळं आहे जाणीव. आणि ही भक्ती करायची आपल्याला. भक्ती म्हणजे नुसतं 10-11 माळा ओढल्या, 10 वेळा मी इकडे जाऊन आलो तिकडे जाऊन आलो म्हणून भक्ती नाही.
तुमच्या विचारांची उंची वाढली पाहिजे, तुमच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे आणि तुमच्याकडे बघून लोकांना आदर वाटला पाहिजे आणि तुमच्यासारखं आचरण आपण करावं अशी सद्भावना प्रत्येकाच्या हृदयामध्ये निर्माण करणं म्हणजे स्वामी भक्तीचा प्रसार करणं हे लक्षात घ्या. आणि हे कार्य नानांनी केलंय आणि आपल्याला हे पुढे चालवायचं आहे. रात्रीची वेळ डोळ्यासमोर सगळं चित्र आणा की भयान रात्र झालेली आहे, जंगल आहे आणि राहायची खायची कुठलीही सोय नाही, तरीही देखील हक्काचं असताना देखील नानांनी तत्वासाठी नकार दिला. अर्थात पुढे महाराजांनी ते परत एक युवक आला आणि नानांची राहायची सोय केली. आता या सगळ्या कथेतून जे जाणायचे की नानांच्या विचाराची जी उंची आहे ती उंची गाठण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे. अशी भक्ती आपल्याला करायची आहे की आपल्या विचार वाढण्या. आता स्वामी समर्थ परिवाराच्या प्रार्थनेला अनेक वर्ष जातोय, मग आपली उन्नती काय झाली आहे हा अभ्यास आपल्याला दर महिन्याला करायचा आहे. आणि असं करत राहाल तर जीवन खरोखर सुखी होतं आणि मग खरोखरच परमेश्वर पदोपदी पदोपदी तुम्हाला अनुभव देत राहतो आणि तो सान्निध्यामध्ये सदैव आहे हा अनुभव आपल्याला मिळत राहतो. देव असतो, देव मदत करत असतो, पण आम्हाला त्याची जाणीव होत नाही. ती जाणीव जेव्हा तुमच्या विचाराची उदात्तता मोठी होते, उत्तंग विचार मनामध्ये येतात, मन विशाल होत राहतं, त्यावेळेला परमेश्वराचं सान्निध्य आहे ते आपल्याला पदोपदी जाणवतं. अशी भक्तीची उंची आपल्याला गाठायची आहे. आता नानांच्या जगन्नाथपुरीच्या आणि आनंद यात्रेच्या संबंधात आपला विषय निघाला म्हणून नामदेवांच्या चरित्रातली कथा आठवते. ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना घेऊन तीर्थयात्रेला गेली. कथा तुम्हाला मागे एकदा सांगितली आहे. अर्ध्या प्रवासानंतर ज्ञानेश्वर परत आले आळंदीला, कारण त्यांना दुसरं कार्य होतं, ज्ञानेश्वरी पूर्ण करायची होती आणि त्याचबरोबर त्यांना संजीवन समाधी घ्यायची होती. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना प्रचंड शक्ती दिली आणि नामदेवांना सांगितलं की तू पुढे तीर्थयात्रा करत राहा. आणि अनेक वर्ष नामदेव भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरले. ज्या ज्या प्रांतात गेले त्या त्या प्रांतातल्या भाषेमध्ये नामदेवांनी काव्य बनवले. आपला गुरु आपल्याला अशा प्रकारे मोठं करतोय, लक्षात ठेवा. पंजाबमध्ये गेले, पंजाबच्या गुरु नानकांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये उल्लेख पण आहे नामदेवांचा. हे नामदेव तीर्थयात्रेवरून परत आले. आल्याबरोबर विठ्ठलाला भेटायला गेले. मंदिरात गेले, विठ्ठलाच्या मूर्तीशी बोलू लागले. विठ्ठल म्हणाला की आता एवढी यात्रा करून आले, आता जरा गावजेवण घाल. नामदेव म्हणाले की विठ्ठला तुझ्या साह्याखेरीज मी गावजेवण घालू शकत नाही. विठ्ठल म्हणाला मी आहे तुझ्याबरोबर, चल तू कर तयारी. नामदेवांनी सर्व तयारी करायला सुरुवात केली. आता लोकांना निमंत्रण करायला जायचं आहे. आत्ताच्यासारखं व्हॉट्सअप नव्हतं, पाठवलेत सगळ्यांना मेसेज. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाला भेटवून प्रेमाने त्याला बोलवायचं. नामदेव सगळी तयारी करून बरोबर काय ठराविक नातेवाईक मंडळी घेऊन नामदेव निघाले. नामदेवांच्याबरोबर विठ्ठल पण निघाला, पण नामदेवांना समजलं नाही की आपल्याबरोबर विठ्ठल आहे. पांढरशुभ्र धोतर, पांढरा अंगरखा, लाल रंगाचं पागोटं आणि पायात लाल वाणा अशा वेशामध्ये विठ्ठल नामदेवांच्या जो ग्रुप होता नातेवाईकाचा त्याच्याबरोबर विठ्ठल होता. गावातली मंडळी सगळी एकमेकांना ओळखणारी होती. काही मंडळींना ही व्यक्ती जरा वेगळी वाटली आणि म्हणून त्यांनी विठ्ठलालाच विचारलं आपण कोण, जरा नवीन दिसताय गावामध्ये. विठ्ठलाने उत्तर दिलं की मी यांचा अगदी जवळचा नातेवाईक आहे, नामदेवाचा, जवळ डोंगरावर राहतो मी. असं 5-6 जणांना त्यांनी उत्तर दिलं. विठ्ठलाला इकडे नामदेवाला कल्पनाही नाही की विठ्ठल आपल्या बरोबर आहे. आलं, गाव जेवण झालं, सगळा सुंदर कार्यक्रम झाला. असा परमेश्वर जवळ असून सुद्धा आपल्याला तो काही वेळेला जाणवू देत नाही की मी तुझ्याबरोबर आहे. नानांच्या आयुष्यातले या यात्रेवरून नानांच्या जगन्नाथपुरीची कथेतली एक कथा आठवते की जगन्नाथपुरीची यात्रा पुरी झाली आणि येताना लोकांसाठी काय आणायचं तर तिथे जे सुकलेले तांदूळ मिळतात ते नानांनी विकत घेतले दुकानातून. आणि ठाण्याला आल्यावर नानांनी पण ठरवलं की आता सगळ्यांना भक्त जी मंडळी आहेत त्यावेळेला स्वामी समर्थ परिवार स्थापन झालेला नव्हता,
तरी देखील ठाण्यामध्ये 400 ते 500 लोक अशी होती की नानांकडे नेहमीच येणारी. या सगळ्यांना जेवण द्यायचं नानांनी ठरवलं. ठाण्यातलेच असलेला ब्राह्मण सेवा संघामध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या काळची असे कॉन्ट्रॅक्टर नव्हते, भराभरा लिस्ट बघा सांगा, कोणीतरी आचारी बघायला लागायचं, त्याला सांगायला लागायचं. तसा भरत नावाचा एक आचारी होता. माणसं आयुष्यामध्ये कधी कोणाला परत कशी भेटतात त्यासंबंधीची कथा आहे. आता हा भरत आचारी, याची ओळख काय? हा राजस्थानमधून आलेला अंमळनेरला. नानांचं तर तारुण्यामध्ये नाना तिथे अंमळनेरला होते तेव्हाची गोष्ट. हा भरत 7-8 वर्षाचा. पोटासाठी तो अंमळनेरमध्ये आला. योगायोगाने कोणी नातेवाईकांनी त्याला आणलं असेल आणि नानांच्या वडिलांचा जो बंगला होता त्या बंगल्यामध्ये पाणी भरण्याचं काम हा भरत करायचा. अशी नानांची आणि भरतची ओळख. नंतर अनेक वर्षानंतर आम्ही ठाण्यामध्ये आलो आणि योगायोगाने हा भरतही इथे ठाण्यात येऊन पोचला. कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणाच्या तरी नातेवाईकाकडे होतं तर हे भरत आणि नानांची परत भेट झाली आणि परत त्यांचं प्रेमाचं नातं जुळलं. या भरत आहे त्याला नानांनी बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, तू भोजन कर. नानांनी सांगितलं की आपल्याला केशरी भात करायचा आहे. भरत काही बोलला नाही. भात का करायचं? तर स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आता तांदूळाचा गोड नैवेद्य म्हणजे नारळी केशरी भात आणि म्हणून सगळ्यांना पुरेल असं म्हणून त्यांनी नानांनी केशरी भात करायला या भरताला सांगितलं. सगळं झालं, जेवण झालं, सगळी मंडळी आनंदाने गेली. मग हिशोब करण्यासाठी भरताला नानांनी बोलवून घेतलं. त्यावेळेला तो नानांना अक्षरशः नमस्कार करून म्हणाला की अहो तुम्ही मला काय पैसे देता? महाराजांनी माझ्याकडून हे करून घेतलं. त्याला स्वामी समर्थ कोण वगैरे काही माहिती नाही आणि त्यांनी जो अनुभव सांगितला तो महत्त्वाचा. तो म्हणाला की तुम्ही मला सांगितलं केशरी भात करायचा आहे, पण केशरी भात कसा करतात हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला काही बोललो नाही. मी विचार केला की परमेश्वराचं स्मरण करू आणि परमेश्वराचा नैवेद्य बनवायचा आहे, परमेश्वर करून घेईल. आणि मी अक्षरशः शिजवलेल्या भातामध्ये साखर घातली आणि रंग घातला आणि केशरी भात बनवला. तरी तो इतका अप्रतिम झाला की सर्वांनी त्या केशरी भाताचं वर्णन केलं. परमेश्वर अशा प्रकारे आपल्याला आपल्या जवळची माणसं काहीतरी संबंध असतो आणि परत ऋणानुबंध असतात, ती परत भेटतात आणि वेगळ्या प्रकारचा अनुभव आपल्याला देतात आणि स्वतःला घेतात. आता या नारळ केशरी भातावरून नारळी भाताची एक कथा मी तुम्हाला बऱ्याच वेळा 3-4 वेळा तरी नक्कीच सांगितली असेल, कारण गेली 23 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मी स्वामी समर्थ परिवाराच्या सांघिक प्रार्थनेत प्रवचन करत आहे. त्यामुळे काही गोष्टी रिपीट होतात, तशीच नवीन मंडळी पण अनेक येतात आणि त्यांना पण या गोष्टी कळणं तेवढंच गरजेचं आहे, कारण इतिहास हा नेहमी जिवंत ठेवायचा असतो. आणि म्हणून परत ही कथा सांगते की आपण स्वामींचं कार्य करत असलं तर स्वामी मगाशी म्हटल्याप्रमाणे सदा सर्वदा दैव साधित आहे, तो सदैव आपल्याला मदत करायला तत्पर आहोत. तो अनुभव माझ्या आयुष्यात आलेला तुम्हाला सांगते. 2003 जानेवारीमध्ये नाणे स्वामी चरणी विलीन झाल्यानंतर स्वामी समर्थ परिवाराचं कार्यची जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं होतं. मी रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करत होते. आता हे कार्य आपल्याला काही काळापुरतं तरी सांभाळलं पाहिजे, या कर्तव्य भूमिकेतून मी हे काम करायला सुरुवात केली. खरं सांगते की स्वामींचं काम कोणी म्हणतंय म्हणून करू शकत नाही. स्वामींची इच्छा असली तरच आपण ते करू शकतो आणि हाच भाव माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून मी नोकरी करून स्वामी समर्थ परिवाराचं कार्यक्रम करत होते. रात्री 7 ते 9 कार्यालयात बसायचं. दिवसभरात आलेली पत्र का आहेत या गोष्टी सगळ्या बघायच्या. 9:30पर्यंत घरी पोचायची. माझं घर त्यावेळेला लांब होतं जरा आणि त्यामुळे माझं रुटीन एवढं टाईम शेड्यूल होतं की रविवारी परत स्वामी भवनात जाणं असे असल्यामुळे मला मोकळा वेळ अजिबात मिळत नव्हता. तरी शेवटी आईची भूमिका असते की तिला आपल्या बालकाविषयी अत्यंत प्रेम असतं आणि कितीही त्रास झाला तरी आपल्या अपत्याला जे आवडतं ते खाऊ घालावं ही भावना माझ्या मनातही होती. आणि म्हणून मी बुधवारी रात्री माझ्या मुलाला म्हटलं की मी उद्या तुला नारळी भात देणार आहे, त्याला नारळी भात खूप आवडतो म्हणून.
पण गुरुवारी सकाळी मला अजिबात जमलं नाही, कारण आमच्या दोघांची पोळी भाजीचे डबे वगैरे बनवण्याचं काम आणि नाश्ता या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वेळ मिळाला नाही. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की आज काय मी तुला नारळी भात दिला नाही. गुरुवारी रात्री मी त्याला काही बोलले नाही की मी तुला उद्या देईन. त्याचा डबा भरला, तो टेबलावर ठेवला आणि मी माझ्या तयारीला गेले, कारण मला पण नंतर 9:45ला निघायचं होतं. शुक्रवारी सकाळी तो ऑफिसला डबा घेऊन गेला आणि घरी आल्यानंतर मला म्हणाला, आई आज गंमत झाली. म्हणाला, आई तू मला आदल्या दिवशी म्हणाली होती की नारळी भात देणार आहे, आणि म्हणून मी माझा डबा उघडला तर त्याच्यात नारळी भात होता, आणि तो नारळी भात मी खाल्ला, आणि मला तू जशी बनवते त्याला जी चव असते ती चव लागली. आता काय घडलं तर तो म्हणाला की मी आणि माझा मित्र आम्ही दोघांचे डबे साधारण सारखे ओव्हनमध्ये ठेवले होते. मित्राला काहीतरी काम निघालं आणि म्हणून तो म्हणाला की मी माझा डबा घेऊन जातो, तू तुझा डबा नंतर खा, मी 4 वाजता परत येतो. माझा मुलगा म्हणाला की मी जो राहिलेला डबा होता तो घेतला, तो उघडला, नारळी भात होता. तू आदल्या दिवशी बोलली होती 2 दिवस आधी, तर कदाचित तू बनवला असेल, त्यामुळे मी तो खाल्ला, मला चव पण तीच लागली. आणि मग मित्राने सांगितलं की अरे ऋषिकेश, तुझा डबा मी चुकून नेला. तेवढा मोठा विलक्षण अनुभव आहे की नारळी भात द्यायचा, तो तयार, आणि गंमत म्हणजे असं की त्याला खाताना हे जाणीवही नाही की हा आपल्यासाठी नाही आहे, हा आईने आपल्यासाठी बनवलेला आहे, आणि आई जशी बनवते त्याला जी चव आहे तीच चव पण महाराजांनी दिली. असे महाराज सदैव आपल्या बरोबर असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून भक्ती ही आपल्याला वाढवायची आहे. भक्तीबरोबर आपल्याला अर्पणही काही करायला पाहिजे. अर्पण ह्याच्यामध्ये भक्तीमध्ये अर्पणाला पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघा, सुदामा आणि श्रीकृष्णाची गोष्ट आहे. सुदामा ब्राह्मण, वेदसंपन्न ब्राह्मण, पण दरिद्री. कृष्ण नाही म्हटलं तरी नंतर तो द्वारकेचा राजा झाला, राजघराण्यात त्याचा जन्म. हे दोघं जण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये या दोघांची भेट झालेली. दोघांनी एकमेकांना जाणलं होतं की आपण कोण आहोत, कशा आहोत. दोघांची खूप मैत्री झाली. शिक्षण झालं, परत आले इकडे. हा द्वारकेचा राजा झाला श्रीकृष्ण. सुदामाचं दारिद्र्य आहे ते तसंच चाललेलं आहे, परिस्थितीत काही सुधारणा नाही. लोक काय यायची, त्यांना सुदामा काय ज्ञान हवं असेल ते सर्व द्यायचा, निरीच्छ मनाने वागणारा होता. बायकोला वाटायला लागलं की सुदामा नेहमी गप्पा सांगतो कृष्णाबरोबर, आपण कसं सांदीपनी आश्रमामध्ये आपण कसे खेळलो, काय बोललो. आता कृष्ण एवढा द्वारकेचा राजा झाला आणि आपल्या घरामध्ये हे दारिद्र्य. काही नाही, यांनी जाऊन कृष्णाकडून काहीतरी मागून आणलंच पाहिजे, आणि म्हणून बायकोचा हट्ट सुरू झाला की तुम्ही जा आणि कृष्णाला आपली परिस्थिती सांगा, तुम्हाला श्रीकृष्ण भरपूर काय ते देईल, आपल्या मुलांचं सगळं आपल्याला भविष्य बघायचं आहे. नाईलाजास्तव हा सुदामा निघाला. सुदामा त्याच्या असलेल्या परिस्थितीमध्ये देखील अत्यंत समाधानी आणि संतुष्ट होता. आता निघाला तर कृष्णाला काहीतरी भेट द्यायची, म्हणून बायकोनी घरामध्ये काय थोडे पोहे उरले होते ते बुटभर पोहे फुरचुंडी बांधून दिली नवऱ्याबरोबर. सुदामा आलाय कळल्यानंतर श्रीकृष्ण धावत आला, राजसिंहावरून धावत आला आणि सुदामाला मिठी मारली. नंतर आपल्या ह्याच्यात त्याला ठेवून घेतलं, चांगले कपडे दिले, चांगली वस्त्र दिली, राहायची सोय चांगली केली, खाणं पिणं दिलं, सगळं दिलं. सुदामाने आपल्या जवळची असलेली पुरचुंडी घाबरत घाबरत श्रीकृष्णाला दिली. अरे हा एवढं याचं वैभव आणि मी काय हे देतोय कृष्णाला, असा मनात विचार सुदामाच्या उत्पन्न झालेला. पण श्रीकृष्णाने ते पोहे अत्यंत आनंदाने खाल्ले. देव आनंदित कशाने होतो, प्रेमाने होतं, हे याच्यातनं जाणायचं आहे. राहणं झालं. आता सुदामा निघाला आहे. श्रीकृष्णाने तर काहीच दिलं नाहीये सुदामाला. सुदामाच्या मनात काही विचार पण नाही आला की आपल्याला काही दिलं नाही. तो पण अत्यंत संतुष्ट मनाने बाहेर पडला आणि आपल्या गावाला आल्यानंतर त्याला आपलं घरच मिळेना घर त्याला, कारण त्याचं घर श्रीकृष्णाने चांगलं करून टाकलेलं. कुणीतरी त्याला सांगितलं, अरे तुझंच घर आहे. तेव्हा सुदामा गेला आणि आपल्या बायकोच्या अंगावर असलेली वस्त्र, मुलांच्या अंगावर असलेली वस्त्र आणि घरात असलेली सुबत्ता बघितल्यानंतर सुदामाच्या लक्षात आलं की ही सगळी श्रीकृष्णाची लीला आहे. सुदामाला रडू आलं.
आता देव आपल्या भक्तासाठी कसं काय करतो. सुदामेने काय दिलंय? अत्यंत प्रेमाने फक्त पुरचुंडीभर पोहे दिलेत. सुदामेची काही अपेक्षा नाही मला कृष्णाने हे द्यावं ते द्यावं ते द्यावं. अत्यंत प्रेमाने जे अर्पण केलेलं आहे त्याच्या अनंत पटीने परमेश्वर आपल्याला देतो. आणि म्हणून परमेश्वराला काहीतरी अर्पण करा. त्यावेळेला अमुक काम झालं तर हे देईन, मग तमुक झालं तर 100 पुरणपोळ्या देईन, तमुक झालं तर मी अमुक करीन, असे नवदेवाला बोलू नका असं नानाने मी सांगायचं. जे द्यायचंय ते प्रेमाने द्या आणि विसरून द्या दिलंय म्हणून. काही जणांना वाटतं की मी एवढं डोनेशन दिलंय, मी अमुक केलंय, म्हणजे तिथे गेल्यावर माझी सगळी मठामध्ये मंदिरामध्ये कुठेही माझी सरबराई झाली पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि म्हणूनच काही नानांनी मठामध्ये त्यावेळेला मठ बांधताना काही लोक नानांना मोठं डोनेशन द्यायला तयार होते. पण त्यांची अट अशी की आमची पाटीला नावायची पाटी लावायची. नानांनी स्पष्ट त्या गोष्टीला नकार दिला. माझ्या मठामध्ये मंदिरामध्ये कोणीही दिलेल्या धनाच्या त्या माणसाची तिथे मी पाटी लावणार नाही. तुम्ही कोण देणार आहे? परमेश्वरच आहे आणि तोच सगळं करून देतो, हा भाव आहे. म्हणून जे अर्पण करणार आहात ते अत्यंत प्रेमाने परमेश्वराला अर्पण करा. आणि मग परमेश्वराची कृपा तुमच्यावर होते. आणि म्हणून पेरत राहायचं असतं. आम्ही पेरत नाही. जर धान्य तुम्ही पेरलं नाही तर शेतात काही पीक येणारच नाही. तुम्ही नुसतं साठवत गेले धान्य तर काय होणार आहे? ते पण नाश होणार आहे आणि नवीन काही नाही तुमच्याकडे. म्हणून अर्पण करण्याची भावना आणि त्यामध्ये सुद्धा तुमची बुद्धी कशी पाहिजे की मी करतो ही भावना तिथे नको. तर ते परमेश्वरापर्यंत जाऊन पोचते. आणि मग परमेश्वराची आपल्याला आपल्यावर कृपा होते. लक्षात घ्या तुम्ही. आता द्रौपदीला पण असं म्हणतात की जेव्हा श्रीकृष्णाच्या गरनीला काय लागलं आणि रक्त आलं तेव्हा द्रौपदीने आपलं असलेले भरजरी शालू होता तो फाडला आणि कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधली. आणि म्हणून जेव्हा राजदरबारात द्रौपदी वस्त्रहरणाचं सुरू झालं त्यावेळेला तिला अनंत वस्त्र श्रीकृष्णाने पुरवली. म्हणून अर्पण काहीतरी त्याग करणं आयुष्यामध्ये. आम्ही काय करत असतो? महाराजांकडे सारखं मागतच असतो. महाराजांवर प्रेम करा. प्रेम केल्यावर तुमच्यावर प्रेमाचा वर्षा होणार आहे. तुम्ही फक्त मागण्याच करत राहता आणि तुमची भक्ती केलेली उपासना केलेली त्या मागण्यांमध्येच निघून जाते सगळी. आपल्याला भक्ती करून वाढवायची आहे, वृद्धिंगत करायची आहे. कारण आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करायची आहे. आमच्या मागण्या असतात या सगळ्या इच्छा आमच्या पूर्ण व्हाव्या अशाच मागण्या करण्यातच आमचं हे आयुष्य जातं. आणि म्हणून वेळीच सावध व्हायचंय. महाराजांना काय अर्पण करायचंय ते अर्पण प्रेमाने करा. आणि विसरून जा तुम्ही दिलंय. मी कोण देणार आहे? नानाने जर म्हटलं घेऊन या तुमच्या घरचे, तुम्हा काय देऊ? सगळं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आपलं काय आहे? आपलं काहीच नाही. आपण सगळ्यात जे ऋण घेऊन आहोत जगत आहोत. 5 प्रकारचे ऋण असतं माणसाला. एक पितरांचं ऋण असतं. आता पत्रिका बघताना गंमत येते. पितरांचा दोष पत्रिकेत सांगतात असतो. मग लागलीच वाटायला लागतं हो त्यांनी पापकर्म केली आणि आता आम्हाला भोगायला लागली आहेत. अरे पण त्यांच्याबरोबर तुम्ही काही चांगल्या गोष्टी पण त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत हे आम्ही विसरतो. पितरांचं ऋण असतं. पितृऋण म्हणतात. ते आपल्याला फेडायला लागतं. देवदेवतांचं ऋण आहे. कारण पाणी मिळतंय आपल्याला. ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. ते परमेश्वर देव देतो आणि म्हणून देवाचं ऋण आहे. ऋषीमुनींचं ऋण आहे आपल्यावर. कारण ते आपल्याला चांगला मार्ग दाखवतात समाजाला. म्हणून त्यांचं ऋण आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या सगळ्या समाजाचं ऋण आहे. कारण त्यांच्या सहकार्यानेच आपण प्रगती करत असतो. आणि दुसरं लहान लहान जे जीव आहे सूक्ष्मजीव त्यांचं पण ऋण आहे. छोट्या छोट्या म्हणायचं नाही पण आता ही फुलं परागीकरण होतं आणि नवीन निर्मिती निर्माण होते फळांची आणि त्यातून पुढे वृद्धिंगत होत जाते सृष्टी निसर्ग. आणि अशा प्रकारचे अनेक ऋण आपल्यावर असतात आणि हे आपल्याला फेडायला लागतात. पण आम्हाला कुठे दान करताना, कुठे काय देताना, कुणाला मदत करताना आमच्या मनात भाव असतो की मी देतो. तो भाव बदलायचा.
मी सगळ्यांकडून घेतला आहे म्हणून काही भाग माझ्या हातातून मी देणं माझं कर्तव्य आहे आणि ते सहज लीलया घडलं पाहिजे. मनात भावही नको की मी देतो आहे. सहज जाणवलं पाहिजे की इथे मला या गोष्टी केल्याच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कराल त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित परिवर्तन होईल, हे लक्षात घ्या. आता सद्गुरूचं जीवनामध्ये म्हणून महत्व आहे की तो आपल्याला दिशा दाखवतो. त्या संबंधीची एक छोटीशी कथा आहे की सद्गुरू ज्ञान देतो. एक शेतकरी होतो. सकाळी शेतावर जायला निघतो. पीक आलेलं आहे त्यामुळे गोफण घेऊन दिवसभर खडे पारायचे. हे त्याचं त्या दिवसभराच्या कामासाठी तो निघतो. निघताना बायको म्हणते की येताना मीठ घेऊन या. हा निघतो, येतो, नदी किनारी जातो. तिथून नेहमी दगड गोळा करून तो शेतावर जायचा. त्या दिवशी त्याला एका पिशवीतच बरेच दगड मिळाले म्हणून त्याने विचार केला की आता बाकीचे गोळा करायची गरजच नाही, पिशवी घेऊन जावी. शेतावर आला. दिवसभर त्याचं आपली गोफण फिरवत राहिलं आणि मग त्याला एकदम आठवण राहिली. एकच खडा राहिलेला आणि त्याला आठवण आली की अरे आपल्याला बायकोनी काम सांगितलंय, आपल्याकडे आपण पैसे नाही आणलेत. ठीक आहे, आता हा खडा जरा वेगळा दिसतोय, आपण जावं वाण्याकडे देऊ, तो जरा किंमत देईल त्याची काहीतरी आणि मीठ खरेदी करून घरी जावं. आणि म्हणून तो वाण्याच्या दुकानात जातो आणि वाण्याला म्हणतो अरे तू हा दगड ठेव आणि मला मीठ दे. तेवढ्यात तिथे एक रत्न पारखी येतो. तो त्या रत्नाचं मूल्य जाणतो. हा ज्याला दगड समजतो आहे त्याला तो रत्न पारखी असतो. तो समजतो की या दगडाची किंमत किती मौल्यवान रत्न आहे. आणि म्हणतो शेतकऱ्याला म्हणतो की हे तू मला दे, मी तुला एवढे एवढे पैसे देतो. तेवढ्यात दुसरा पण एक रत्न पारखी येतो, त्याच्यापेक्षा जास्त किंमत सांगतो. मग त्यावेळेला या शेतकऱ्याच्या लक्षात येतं की अरे एवढं मौल्यवान रत्न आपल्याकडे आहे ज्याला तो दगड समजत होता. शेतकऱ्याला हे जे ज्ञान झालं, हे ज्ञान असं सद्गुरू आपल्याला देतो, हे लक्षात घ्या तुम्ही. आम्ही जाणत नाही, आम्ही अज्ञानी आहोत आणि आम्हाला ज्ञान देण्याचं काम हा सद्गुरू आयुष्यामध्ये करत असतो. स्वामींच्या चरित्रात कथा आहे. बाळकृष्ण तळवलकर म्हणून रामभक्त होते. रामावर प्रचंड सुंदर कीर्तन करायचे, अगदी रंगून जायचे आणि सगळे ऐकणारे लोक पण रामनामाचं वैशिष्ट्य जाणून तल्लीन होत असत. त्यावेळेला जेव्हा असं कीर्तन किंवा काही प्रवचन किंवा काही झाल्यानंतर ताट फिरवत असत, आरतीचं ताट. जेव्हा हे असं ताट फिरवलं जायचं त्यावेळेला या बाळकृष्ण महाराजांचं लक्ष त्या ताटात किती पैसे आले ह्याच्याकडे जायचं, हे महाराजांनी जाणलं. आणि म्हणून ज्या वेळेला बाळकृष्ण महाराजांना भेटायला आले स्वामी समर्थांना, तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना ज्ञान काय दिलं, देऊन काय सांगितलं, साखरेत पाणी मिसळू नका. आता रामनामाचं महत्व एवढं सांगतायत, राम तुम्हाला पोचणार आहे, राम सगळं तुमचं बघणार आहे असं तुम्ही वर्णन करून तल्लीन होऊन सांगतायत. लोकांना सर्व पटतंय पण तुम्ही स्वतः मात्र मला पुरेसे पैसे मिळत आहेत की नाही हा विचार मनामध्ये चुकीचा येतो आहे. ही जाणीव महाराजांनी एका शब्दात त्यांना करून दिली. आणि त्याच्यानंतर मग बाळकृष्ण महाराजांच्या आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि मग मात्र त्याच्यानंतर त्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष जायचं बंद झालं आणि अतिशय तल्लीन होऊन रामावर सुंदर कीर्तन प्रवचन करू लागले. आता आणखीन एक गोष्ट स्वामींच्या चरित्रातली खूप महत्त्वाची, मगाशी आपण मागण्या म्हटलं की महाराजांकडे आम्ही मागत राहतो. एक गोष्ट पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, नो एंड फॉर दॅट. आता महाराजांकडे एकदा एक यवन आलं. एकदा काहीतरी कार्यक्रम चालू होता, तो यवन होता आणि त्यांनी ताट फिरवलं. तर लोक त्याच्यामध्ये पैसे टाकायला लागले. मग त्यांनी बघितलं, एक नाणं आलं, दोन नाणं आलं, तीन नाणं आलं, नाणी भरा 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 वाढताय म्हटल्यावर त्याला अत्यंत हर्ष झाला. आणि महाराजांनी बघितलं की ह्याची मागणी वाढत चालली आहे आणि त्या क्षणात ते सगळे पैसे नाहीसे झाले. आता या कथेतनं का जाणायचं आहे, महाराजांनी त्याला जाणीव दिली, तू मागण्या अपेक्षा वाढवू नको, मोह वाढवू नकोस. जे काय मिळेल त्यांनी समाधान मानायला हवं होतं पण त्याला वाढताय हा आनंदाने फुलत चाललेला. आता या कथेतनं आपण हे जाणायचं आहे की आपण मागण्या करतो, या मागण्या अशा वाढवत न्यायच्या का नाही न्यायच्या.
संकट आहे, महाराजांना माहिती आहे, महाराजांच्या कानावर तुम्ही घालू शकता, पण काय करायचं आहे ते महाराज तुम्ही बघणार आहात. हा भाव तेव्हा सांगताना मनात असला पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अशक्य ते शक्य करत येईल स्वामी, हा हे टुनटुन गाणं वाजवत बसू नका. महाराज करून तुम्हाला सुखी निश्चित करणार, हा भाव मनामध्ये ठेवून तुम्ही महाराजांची उपासना करायची आहे. आम्ही उपासना करताना मला हे काहीतरी मिळणार आहे म्हणून मी उपासना करतो असा भाव मनामध्ये असतो. तो भाव आपल्याला टप्प्याटप्प्याने बदलायचं आहे. देणार आहेतच ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्यांना म्हटलेलं सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. पण त्यांना देखील आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची हे लक्षात घ्या. महाराजांना तुम्हाला फक्त काय हवंय ते दिलंय नाही. त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, परमेश्वराच्या अपेक्षा आहे की हे ब्रह्मांड माझं झालेलं आहे मोठं, ह्याच्यातला प्रत्येक जण सुखी असला पाहिजे, सर्व सुखी व्हावे ही भगवंताची इच्छा आहे. आणि त्यानुसार तो तुम्हाला काय तर देणार आहे. आम्ही आमचाच विचार करतो, हे करू ते करू ते करू. आता सर्व जण सुखी व्हावे भगवंताची इच्छा असल्यावर अत्यंत कठीण काम जर एखाद्या माणसाने सर्वांच्या इच्छेसाठी, सर्वांच्या सुखासाठी एखादी गोष्ट केली तर काय करता, हा अनुभव तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. आता दुसरं, स्वामींच्या चरित्रात, स्वामींच्या भक्तीमध्ये असणारे अनेक जण, आज हा सामाजिक प्रश्न आहे म्हणून मुद्दाम मी सांगते की ग्रह तारे नक्षत्रे यांचा विचार करतात आणि मुलांच्या लग्नाला विलंब होत राहतो. जर महाराजांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलेलं आहे तर हे ग्रह तारे कोणी निर्माण केले आहेत? महाराजांनीच निर्माण केले आहेत. मग या ग्रहांच्या अधीन होण्याची गरजच नाही. पत्रिका बघायचं बंद करा. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही बघता, नाना बघायचे, पण मला जर कोणी सांगितलं, कधीतरी येतो फोन, जरा मुलाची पत्रिका दाखवायची, त्याची प्रगती कशी होणार आहे, तर मी सांगते मी असं बघत नाही. अडचण आहे तर पत्रिका आणा. अडचण कशामुळे हे पत्रिकेवरून कळेल आणि त्यासाठी तुम्ही काय उपासना करेल ते सांगा. नाना पण ते सांगायचे, कोणाचं भविष्य लिहून देत नाही, आयुष्यभराचं भविष्य लिहून देत नाही, कारण भविष्य घडवणारे महाराज आहेत. आणि मग तुम्ही मुलांच्या पत्रिका जुळत नाहीत, मग काय अमुक एक ग्रह असाच आहे, तमुक एक ग्रह असाच आहे, याचं कशाला खोलामध्येच गोष्ट करत राहतात. स्वामींच्या चरित्रातली जे कथा आहे की नाना रेखींनी स्वामींची पत्रिका बनवली, महाराजांनी ती बघितली, बरोबर आहे म्हणून त्यांनी त्यांच्या पत्रिकेवर तुळशीपत्र केलं आणि त्यांच्या हातावर विष्णुपद आलं. स्वामींनी हात ठेवला आणि रेखींच्या हातावर विष्णुपद आलं. महाराजांनी ती पत्रिका बरोबर आहे असं रेखींना सांगितलं, म्हणजे सांगितलं शाबासकी दिली आहे, तुमचा अभ्यास चांगला आहे. पण पुढे महाराजांनी काय केलं? महाराजांनी ती पत्रिका कौलावर फेकून दिली आहे. हे पुढची स्टोरी कोणी सांगतच नाही. त्यांनी पत्रिका बनवली, मग महाराजांची रास मीन म्हणून माझी पण मीन, म्हणजे मी कोणीतरी मोठी, अशी सगळी गंमत आहे भक्ती मार्गामध्ये. मला गंमत वाटते, अरे कुठे स्वामी, कुठे आपण, पण लागलीच तुलना की त्यांची रास मीन म्हणजे माझी पण रास मीन, म्हणजे मी कोणीतरी मोठा. आम्ही याच्यातच असतो की मी मोठा कसा होईल, मी मोठा झाला पाहिजे, मला सगळ्यांनी मोठं म्हटलं पाहिजे. लहानपण दे गा देवा, तुकाराम महाराज म्हणतायत. भक्तीच्या एवढ्या उच्च पदावर पोचलेली ती महान व्यक्ती काय म्हणते, लहानपण देवा दे गा, मोंगी साखरेचा खडा. लहानपणच मागा, परमेश्वराच्या चरणाशी लहानपण मागा. लहानपणामध्येच गंमत आहे, पण आम्हाला मोठा डौल हवा असतो. तर आता पत्रिका कौलावर टाकली, याचा अर्थ काय जाणायचा आहे की महाराज म्हणाले पत्रिका बाजूला ठेवा. आणि तुम्ही खरंच जर निष्ठावंत स्वामी भक्त असाल तर पत्रिकेच्या जास्त खोलात जाऊ नका. योग्य मुलगा योग्य आहे, मुलगी योग्य आहे, संस्कार चांगले आहेत, एवढा विचार खोलात करा. पुढे करून घ्यायचं, विवाह जुळवून घ्यायचा नाही घ्यायचा आहे सगळं महाराजांच्या हातात आहे आणि ते त्यांच्यावर तुम्ही सोपवायला शिका. पण माणसं नाही, भयभीत म्हणायचं इकडे की महाराज आहेत, महाराज सगळं माझं बघतील,
पण तरी पण भयभीत लग्न जुळवताना प्रचंड भीती. आता तर मी नवीन काय काय ऐकलंय की म्हणे मेडिकल रिपोर्ट पण मागवतात. सगळी गंमत गंमत चाललेली आहे, सगळी भीती. केवळ सगळे प्रश्न समाजात निर्माण झाले आहेत ते केवळ भीतीपोटी आहे. आम्ही वर्तमानात भीती पोटात घेऊनच, भविष्याची भीती पोटात घेऊनच जगत राहतो आणि म्हणून आम्ही सुखी नाही. पण महाराजांना सगळ्यांना सुखी करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे महाराज जे म्हणतात की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा विचार आपल्याला करायचा. आता दादांनी स्वामींचं वर्णन करताना म्हटले आहे, भूतेही पाची जया वंदिताचे. जसं नक्षत्र ग्रह तारे याच्यावर स्वामींची सत्ता आहे, तशी सर्व पंचमहाभूतावर महाराजांची सत्ता आहे, लक्षात घ्या तुम्ही. दादाच्या पदयात्रेतला अनुभव आहे. जगन्नाथपुरीच्या पदयात्रेत नागपूरहून दादा पुढे गेले, बोरगाव इथे आले आणि संध्याकाळच्या वेळेला आकाशामध्ये काळे ढग जमू लागले. पठारावर दाना आहेत, त्यामुळे कुठे आडोसा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जोरात जर वादळ आलं तर सर्व ढगात पळून जातील, पण वादळही नव्हतं. आणि आता धो धो पाऊस पडणार असं चिन्ह दिसू लागल्यानंतर नानांनी आकाशाकडे बघून, ढगांकडे बघून ढगांना सांगितलं की खबरदार, माझ्या बरोबर श्री स्वामी समर्थ आहेत. ढगांना धमकी देऊ शकले दादा, एवढा दादांचा स्वामींवर विश्वास होता. अनेक क्षणामध्ये ढग पांगले. म्हणून दादांनी म्हटले, निसर्गास त्यांनी पराभूत केले, म्हणून मना तयार पियले. आणि म्हणून मी मला स्वतःला अर्पण केलंय. निसर्गावरही त्यांची पूर्ण सत्ता आहे. आपल्या स्वामी भवनाचं भूमिपूजन होतं. त्या दिवशीच्या रात्रीची कथा, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी भूमिपूजनाचा मुहूर्त आहे, भूमिपूजन होणार आहे. 1,500 कार्यकर्ते जमलेले आहेत. सगळ्यांसाठी जे आवार होतं त्या आवारामध्ये मांडव घातले होते. आणि अचानक रात्री प्रचंड मोठं वादळ झालं. मांडवाचं सगळं कापड फाटलं गेलं. रातोरात पुण्याच्या असलेले दाते मंडप कॉन्ट्रॅक्टरनी रातोरात नवीन कापड पाठवून मंडप बांधले गेले. आता हे कसं घडलं ही खरं खरं आपल्या सगळ्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. रातोरात पुण्याहून सगळा माल येऊन मांडव बांधला गेला. आता हे का घडलं? आता कोणाला वाटेल असं कसं झालं, असं आम्हाला भयभीतीच. सगळ्या गोष्टीची आम्हाला कायम भीती. आता हा काहीतरी अपशकुन झाला असे पण चर्चा लोक करू शकतील. फक्त वादळ झालं हे लक्षात घ्या, पाऊस नाही पडला. आणि वादळ म्हणजे हनुमंत. आणि वादळ फक्त त्याच भागामध्ये झालं हे पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलंय. हनुमंताची शक्ती त्या भूमिपूजनाला येऊन स्थिरावली त्या मठामध्ये, लक्षात घ्या तुम्ही. कारण नानांना श्री स्वामी समर्थांनी हनुमंताच्या रूपात दर्शन देऊन हनुमंत हो म्हणजे चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला होता, असा आदेश दिला होता. आता हा चमत्कार हे सगळं महाराजांच्या ज्याच्यामधूनच घडलेलं आहे, त्यांच्या शक्तीमधूनच घडलेलं आहे. आता एक मोठा विलक्षण अनुभव तुम्हाला सांगते की मी जे म्हटलं आहे की स्वामींना परमेश्वराला काय हवंय तर सुखी व्हावे सारे जण. आणि म्हणून समाजाच्या हिताचा जर तुम्ही निर्णय घेतला तर त्या निर्णयामुळे तुमचं कसं भलं होतं या संबंधीचा प्रत्यक्ष आलेला एका व्यक्तीला मिळालेला अनुभव तुम्हाला मी सांगते. आता जसं ज्योतिषशास्त्राच्या मागे लोक लागतात, मग अनेक प्रकारच्या अंगठ्या घालतात, माझ्याकडे येतात, वेगवेगळ्या ग्रहांच्या अंगठ्या घातलेल्या असतात, बरेच पैसे खर्च करून झालेले असतात, सगळी गंमत आहे. तसंच वास्तूच्या संबंधी मग आमच्या घरातच दोष आहे, मग अमुकच झालंय तमुकच झालंय, मग आम्हाला त्यांनी असं सांगितलं आहे, हे शास्त्र आहे. मी असं म्हणेन जसं ज्योतिष एक शास्त्र आहे तसं वास्तू हे शास्त्र आहे, पण शास्त्राचा उपयोग कसा करायचा ही बुद्धी माणसाला परमेश्वराने दिली आहे, त्याचा वापर आम्ही करत नाही. शास्त्राचा ज्याचा अभ्यास केला आहे त्या वास्तूच्या शास्त्राविषयी ते काय विचार करणार, मला पैसे मिळणार आहेत ना, चला मी त्याला असं असं करायला सांगते, किंवा जे काय शिकवलं आहे शास्त्र त्यानुसार निर्णय घ्यायचे. आता एका व्यक्तीच्या आयुष्यातली कथा सांगते. फार मोठे बिल्डर आहेत, नाव सांगत नाही. मी मठात येणार आहे, मला भेटून जाणार आहे, मग इथे कन्स्ट्रक्शन चाललंय, तिथे कन्स्ट्रक्शन आहे, अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शन त्यांची चालू.
पण एकदा म्हणाले की अहो एका ठिकाणचं असं कन्स्ट्रक्शन आहे ना, ते माझं सुरू होतच नाही आहे. काय माहिती नाही, इतक्या अडचणी येत आहेत, इतक्या अडचणी येत आहेत की मी तिथे काही करूच शकत नाही. प्लॅन पास झाला आहे, पण काय झालं तरी काही करायला घेतलं तर अडथळे येत आहेत, काही केलं की होतं. आता खूप मोठं प्रोजेक्ट आहे आणि उदासीन असायचे. बऱ्याच वेळा 2-3 वेळा मला भेटले, सांगितलं. मग मध्ये एकदा आले माझ्याकडे, मला म्हणाले अहो मी ज्योतिषांकडे जाऊन आलो. मग मला ज्योतिषांनी ही पूजा करायला सांगितली, या ग्रहाची पूजा, त्या गृहाची पूजा, त्या गृहाची पूजा, या मंदिरात जाऊन अमुक केलं तमुक केलं, झाले लाखो रुपये खर्च करून झाले. म्हणाले काही फरक नाही पडला आहे. जोपर्यंत ते मला विचारत नाही मी काय करू, तोपर्यंत मी कोणाला सांगत नाही. मग आले आणि म्हणाले की अहो मी वास्तुवाल्यांना दाखवलं, तर ते म्हणाले तुमच्या जमिनीच्या वायव्य कोपऱ्यामध्ये विहीर आहे, वायव्य कोपऱ्यात खड्डा, म्हणजे मग प्रगती होत नाही, अडथळे येतात, खड्डा असता कामा नये. म्हणून दुसऱ्या वास्तुवाल्याकडे गेले, तिसऱ्या वास्तुवाल्याकडे गेले, सगळ्यांनी त्यांना तेच सांगितलं की हे काम तुमचं काय सुरू होणार नाही, तो खड्डा बुजवायला लागणार, म्हणजे ती विहीर बुजवायला लागणार. आता विहीर बरीच खोल होती आणि जिवंत झरे त्या विहिरीमध्ये होते. आणि मला येऊन सांगितलं की अहो त्याला एवढं पाणी, एवढं आता ते बुजवायला गेली तर किती किती खर्च होईल मला सांगता येत नाहीये. मग मला म्हणाले मी काय करू, महाराजांची उपासना काय सांगता का मला. मी म्हटलं महाराजांची उपासना मी देते, पण तुम्हाला मी आता सत्य गोष्ट सांगते, तुम्हाला पटली तर ठीक आहे, उपासना तर तुम्ही करा, पण तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं या शांती करा, त्या शांती करा, सगळ्या करून झाल्या, वास्तुवाले तुम्हाला म्हणतात की विहीर बुजवा, विहीर बुजवा, विहीर बुजवा. म्हटलं शास्त्रानुसार सगळं बरोबर आहे, पण आज लोकांना पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि तुम्ही विहीर बुजवणार स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्याच्यात तुम्ही पैसे कमवणार. हे योग्य आहे का हा पहिला विचार करा. म्हणाले पण मग आता इलाज काय. म्हटलं इलाज सांगते, पटला तर करा. मी त्यांना म्हटलं की ही जलदेवता आहे. परत त्यांच्या मनात साशंकमत, कारण त्यांना अनेक ज्योतिषांनी काय काय सांगितलं, अशा अडचणी, तुमचा हा ग्रह असा आहे, तुमचा तो ग्रह तसा आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे. वास्तुवाल्यांनी पण सांगितलं, त्यामुळे ते भयभीत झालेले. म्हणाले की तुम्ही काय म्हणता की विहीर बुजवू. मी म्हटलं ही विहीर बुजवू नका. अनेकांच्या हिताची गोष्ट आहे की तिथे पाणी राहणं गरजेचं आहे. मग म्हणाले आता माझं काम कसं होणार, मी तसं सोडून द्यायचे का सगळं. म्हटलं कशाला सोडून द्यायची गरज नाही आहे. त्या जलदेवतेची पूजा करा, महाराजांना आवाहन करा की महाराज या देवता माझ्यावर प्रसन्न होऊ दे तुमच्या कृपेने. आणि मग त्या जलदेवीची पूजा करून त्या जलदेवतेलाही सांगा की असंख्य लोकांना तुझी गरज आहे आणि म्हणून समाजाच्या हितासाठी तू जागृत राहा, मला आशीर्वाद दे आणि माझं बाकीचं काम पण होऊ दे. तिची ओटी भरा, तिची पूजा करा, जलदेवतेची आवाहन करा आणि लोकांना खाऊ घाला. अन्नदान खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणते की मनुष्य कितीही श्रीमंत असू दे, दुपारच्या वेळेला त्याला भूक लागते, म्हणून या दानाला पण महत्त्व आहे. म्हटलं काही तुमची निवडक मंडळी, तुम्ही जे काय कामगार तिथे ठेवले आहेत, जे काय आहे त्या सगळ्यांना उत्तम भोजन द्या, विहिरीची पूजा करा. मी म्हटलं नाही की मी येईन पूजा करीन. दिलं असतं त्यांनी, संस्थेला दिले असते पैसे, मी सांगू शकले असते एवढं डोनेशन द्या, मी येते, मी पूजा करते, माणसं गोळा केली असते, केलं असतं, संस्था भरपूर पैसे कमवू शकली असती. पण सत्याच्या मार्गानेच कायम जायचं आहे. ध्येय एकच आहे आपलं की आपल्याला सत्याच्या मार्गावरून जायचं आहे आणि महाराज आपल्याला हात धरून पुढे नेणार आणि आपली प्रगती करून देणार हा दृढ विश्वास. त्यामुळे अशा मार्गाने पैसे कमवायची गरजच नाही. म्हटलं तुम्ही करा, तुम्हाला भटजी बोलवायची सुद्धा गरज नाही, तुम्ही महाराजांना प्रार्थना करा आणि महाराजांना घेऊन जा. तेवढा दृढभाव तुमच्या मनामध्ये पाहिजे. नानांना सांगा माझा प्रश्न स्वामींकडे न्या आणि त्यांना धैर्य दिलं की तुम्ही पूजा करा, तुमचा प्रश्न निश्चित सुटेल. आता एवढं मी त्यांना सांगू शकले ही कशामुळे, तर हे केवळ महाराजांची असलेली, माझी महाराजांवर असलेली श्रद्धा
आणि महाराजांची असलेली कृपा आणि नानांची असलेली कृपा आहे की एवढं त्या मोठ्या बिल्डरला मी अधिकारवाणीमध्ये सांगू शकले. मोठे मोठे ज्योतिषी आणि मोठे मोठे वास्तूचे तज्ज्ञ सगळे त्यांना सांगतायत की इट इज इम्पॉसिबल, विहीर बुजल्याखेरीज काही होणार नाही. मी तर काय फार मोठे अभ्यासक नाही. पण भक्ती, महाराजांवर असलेली श्रद्धा आणि मुख्य समाजाच्या हिताचा विचार केला तर मनुष्य सुखी होतो ही नानाने दिलेली शिकवण ती बुद्धीत आणि हृदयात ठसली आहे. आणि म्हणून माझ्याकडून त्यांना त्या अधिकारवाणीने सांगितलं गेलं. त्याप्रमाणे त्यांनी खरोखर पूजा केली, श्रद्धा ठेवून त्यांनी पूजा केली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मार्गात असलेले सर्व अडथळे दूर झाले. हे लक्षात घ्या तुम्ही, सत्य घटना घडलेली आहे. आता एवढं आहे आणि म्हणून नको त्या गोष्टीच्या मागे लागू नका. लोकांना फसवून कोणीही पैसे कमवू नका. ज्योतिषांना पण माझं विनंती हीच आहे आणि वास्तुवाल्यांना पण माझी विनंती आहे, लोकांना भ्रमात टाकू नका. लोक ऑलरेडी भयभीत आहेत, जीवनात त्यांना अनेक संकट आहेत असं वाटतं आणि त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या शास्त्राचा आधार घेऊन लोकांना काहीतरी सांगत राहतात आणि अशा प्रकारे पैसे कमवले जातात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, हे पहिलं जाणून घ्या. तुम्ही तर कुठल्या गोष्टीच्या तुम्ही जर स्वामी समर्थ परिवारात आहात तर नको त्या गोष्टीच्या मागे तुम्ही लागू नका. एक दृढ विश्वास नानांच्यावर ठेवा. नानांना सांगायचं माझा प्रश्न तुम्ही जाणताय, महाराजांकडे द्या, महाराज सोडवतील, त्या तो मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. एवढी निष्ठा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बाकीचा कुठेही पैसा खर्च करायला लागणार नाही. आता या माणसाचं एवढं मोठं काम झालं आणि प्रोजेक्ट सुरू झालं, बरा सगळ्या अडचणी दूर झाल्या. आणि म्हणून समाजाच्या हिताचा निर्णय आपण आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही समाजाचा विचार करता त्यावेळेला तुमचा स्वार्थ त्यातून पूर्ण निघून जातो. आणि म्हणून भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे जे प्रसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी परमेश्वराकडे मागणी केली आहे ती भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे सर्व सुखी व्हावे. आणि परमेश्वराला तेच हवं आहे म्हणून आपल्या छोट्या छोट्या मागण्या स्वामींनी पूर्ण कराव्या. आणि शक्य करतील स्वामी असा हे भाव ठेवून मागण्या वाढवत नेऊ नका. त्या यवनासारखी अवस्था आपली होऊ शकते हे जाणायचं आहे. दृढ विश्वास एकच ठेवायचा आहे, समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल. मी कुठचाही निर्णय घेता त्या निर्णयामुळे समाजाला त्रास होणार आहे का हा विचार पहिला आला पाहिजे आणि तरच त्याप्रमाणे पावलं टाकायचे आहेत. मला काहीतरी फायदा होणार आहे म्हणून मी पाऊल पुढे टाकतो नाही. तुम्हाला जागृत राहून समाजाच्या हिताच्याच गोष्टी आपल्या हातून घडतील हा भाव अंतरामध्ये दृढ करणं म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती आहे. आणि अशा भक्ती मार्गाने नाना आपल्याला नेत आहेत. सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन. स्वामींचं वर्णन करताना नानाने जे म्हटलेलं आहे की सर्वांनी सुखी व्हावं यासाठी हा परमेश्वर आहे. परमेश्वरांनी निर्माण केलेलं हे विश्व आहे. या विश्वातील मगाशी म्हटल्यासारखे की बारीक बारीक जीवाणू देखील सुखी व्हावे ही परमेश्वराची भावना आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे. जर आम्हाला आमच्या इच्छेची तृप्ती करून घ्यायची आहे तर प्रथम आम्हाला परमेश्वराच्या इच्छेनुसार कार्य करायला पाहिजे आणि त्या मार्गाने आपल्याला भक्ती मार्गावर पावलं टाकत जायचं आहे. आणि म्हणून जे महाराजांनी म्हटलं आहे की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. हा दृढ भाव सतत जागृत करा. आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी हे विसरून जा. ती कवी कल्पना त्या माणसाला मिळालेला अनुभव आहे. त्यांनी म्हटलेलं आहे आपला दृढभाव महाराज आहेत आणि महाराज मला संकटकाळी आपोआप महाराजांचं सहाय्य मिळणार आहे. त्यांची अखंड कृपा माझ्यावर सतत होत राहणार आहे आणि ती कृपा सतत सातत्याने होत राहण्यासाठी त्यांना अभिप्रेत असलेल्या मार्गाने माझी पावलं सतत पडत राहतील हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये आपण जागृत करायचा आहे. आणि म्हणून नानांनी वर्णन करताना एकदा म्हटलेलं आहे स्वामींना प्रियती सुगंध सुमने
सत्कर्म या वेलीची, त्यांना स्वामींना कुठची फुलं आवडत आहेत? सत्कर्म वेलीची फुलं बघा. अर्पा तीच दिनी प्रतिदिनी होण्या जगी धन्याची. मोठं असं व्हायचं आहे सत्कर्माची फुलं. सत्कर्माच्या वेलीला बहर येऊ दे, आपल्या हातून हे महान कार्य घडू दे. आणि ती आलेल्या सत्कर्माची फुलं ईश्वराच्या चरणी, स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहेत. हा दृढभाव मनामध्ये वृद्धिंगत करून आपली स्वतःची आणि आपल्याबरोबर जे सर्व आहेत त्या सर्वांची आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. स्वामी जयंतीच्या कार्यक्रमासाठी, स्वामी जयंतीचा उत्सव संपन्न करण्यासाठी आपण जोपाने कार्याला लागायचं आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.